नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल रेळेकर। आज एका मासे पकडणाऱ्या व्यक्तीला एक कासव गळ्यामध्ये सापडलं होतं। तर ते कासव आज आपण आणलेलं आहे, बघितलं आपण तर ते तुम्ही कासव बघताय तर ते बघितलं तर त्याच्या तोंडामध्ये गळ अडकलेला होता। तर आज आपण इथे डॉक्टर साहेबांना बोलवून आपण तो गळ आहे तो आज काढून घेणार आहे। तो जो गळात काढलेला आहे आपण आणि त्याचा जो भाग आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये टाकेन। तर त्या डॉक्टर साहेबांची मी तुम्हाला भेट करून देतो। या डॉक्टर साहेब, नमस्कार। सांगा तुम्ही आज एक कसं काय त्याच्या अटकला होतं ते? त्याच्या मासेमारी करत असताना भक्ष्याच्या मागे जाऊन त्याच्या तोंडामध्ये गळ अडकलेला होता आणि तो व्यवस्थितरित्या आपण आता त्याला गळ काढलेला आहे। आणि मी या रेळेकर साहेबांचा या ठिकाणी खूप आभारी आहे की त्यांनी कायमस्वरूपी अशी कामं करत राहोत आणि स्वामींचा आशीर्वाद असंच त्यांच्या पाठीशी सदैव राहो ही स्वामींचरणी प्रार्थना करतो। तर मला एकच सांगणं आहे की मित्रांनो, जर समजा तुम्ही जर मासेमारी करत असाल आणि जर तुमच्या गळाला जर असं काही कासव वगैरे लागलं तर तुम्ही त्याला डायरेक्ट पाण्यामध्ये सोडून देऊ नका। जर त्याच्या तोंडामध्ये गळ जर अडकलेला असेल तर तो कासव थोड्या दिवसामध्ये मरण पावेल, बरोबर ना डॉक्टर साहेब? तर तो गळ पहिल्यांदा काढून घ्या कुठल्या तरी डॉक्टरांना बोलून, तर ते डॉक्टर येतील तुम्ही बोलवणार असं काय नाही। त्याचा बिचाराचा आज जीव वाचेल। आज आपण त्याला आज नवीन जीवदान देत आहे, आज त्याचा पुनर्जन्म झाला असंच म्हणावं लागेल। तर आज आपण त्याला स्वामींच्या इथं आपण आता पहिले त्याच्या चरणाशी स्वामींच्या आपण त्याला ठेवूया आणि त्याची पूजा करूया। आज कासव म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार असतो हे तुम्हाला माहिती आहे। तर कासवाचं ह्याचे बरेच वैशिष्ट्य आहेत। तर आज मी त्याला तिथे स्वामींच्या इथे त्याला चरणाच्या इथे ठेवतो आणि त्याची पूजा करतो प्रथमतः। डॉक्टर साहेब या, तुम्ही पण करा पूजा। तुम्ही पण एक पुण्याचा भाग आहात, तुमचं पण पूजा झाले पाहिजे तुमच्या हाताने। तर मित्रांनो, आज कासवाची आपण इथे स्वामींच्या चरणी त्याला ठेवून त्याच्यात पूजा केलेली आहे। त्याला पुनर्जन्म मिळालेला आहे। तर आज मी कासवाच्या वतीने आज मी स्वामींना बोलतो की श्री स्वामी समर्थ महाराज, आज आम्ही त्याला जीवनदान देत आहे नदीमध्ये सोडून। तर त्याला आज एक पुनर्जन्म जे त्याच्या पाठीशी कायम उभे राहा तुम्ही आणि त्याचं संरक्षण करा। आणि कासवाला देखील मी सांगतो, कासव देखील आज स्वामींच्या चरणाचं हेच मागत असेल की त्याचं सगळ्या बाबतीत सगळ्या ह्याच्या गोष्टींचं रक्षण होते आणि त्याला चांगलं दीर्घायुष्य मिळू दे आणि त्याला चांगलं आरोग्य लाभू दे आणि त्याचं संरक्षण होते आणि स्वामी त्याच्या सदैव पाठीशी उभे राहते। श्री स्वामी समर्थ महाराज। मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हा जो गळ आहे तो त्यांनी काढलेला आहे। मंदिरामध्ये गेल्यानंतर कासवाला पहिला नमस्कार करतो आणि आज आमच्या इथे कासवा झालेला आहे। आता त्याला आपण सोडायला जात आहे। तो आता कासव आपण इथं बघा, ही आपली चिपळूणची वाशिष्ठी नदी आहे। आज आपण त्याला जीवदान द्यायला आलेलं आहे। त्याला आता आपण नदीमध्ये सोडत आहे। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल।